छत्रपती संभाजीनगर मध्ये आज आदर्श बँक घोटाळा प्रकरणी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर आदर्श घोटाळ्यामध्ये 202 कोटी रुपयाचा जो घोटाळा झालेला आहे आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिक आहेत। आपण पाहू शकता हे जे काही सर्वसामान्य नागरिक शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, यांचा पैसा या ठिकाणी गुंतलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकता या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक मात्र मोठ्या संख्येने आले आपल्याला पाहायला मिळते। थाळीनाथ या ठिकाणी देखील ते करताना आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर गोरगरीब हातावरले मजूर असे जे महिला आपण या ठिकाणी पाहू शकता की त्या महिलांचे पैसे या आदर्श घोटाळ्याच्या बँकेमध्ये गुंतवलेले आहेत, त्यांना कुठेतरी हे पैसे मिळावा यासाठी मात्र आता हे आंदोलन काही वेळातच सुरू होणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र पोलिसांचा बंदोबस्त आहे, तर मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला। या ठिकाणी जे बॅरिगेड आहेत हे बॅरिगेड देखील लावण्यात आलेले, कारण इम्तियाज जलील हे आक्रमक आहेत आणि त्यांची भूमिका जी आहे आक्रमक असते, त्यामुळं कोणताही अनुचित घडू नये यासाठी मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं। आणि या आता काही वेळातच इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाथ आंदोलन करण्यात येणार आहे। या ठिकाणी लोक छाया घेऊन आलेले आहेत। आपण पाहू शकता की हे कष्टकरी आहेत, गोरगरीब जनता आहे, या ठिकाणी मात्र त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणात गुंतलेला आहे। त्यामुळे आता त्यांच्या काय मागण्या आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबत काही ठेवीदार आहेत। तुम्ही कुठून आलेले आहेत? हे करून आलेलो आहे। किती पैसे? आमचे 5 लाख रुपये। 5 लाख आम्ही बरेच वेळ इथे आलेलो आहे मोर्चाला, आमची कधीच दाखल घेतलेली नाही। मानकात्याने आमचे 5 लाख रुपये डुबवून टाकलेले। अच्छा, हो। आपण जर पाहिलं तिथं सर्व गोरगरीब महिला बघितला आपण हातावर मजूर काम करणार अशा लोकांचे पैसे त्याच्यामध्ये? हा, अशा लोकांचे पैसे हातावरले लोकांचे। आता शेतीचे कामं सुरू झाले? शेतीचे कामं चालू झालेले, आम्ही इथे मोर्चाला येतोय, शेती कामं सोडून येतोय। पण हे पैसा जर मोकळा झाला तर तुम्ही शेती पाण्याला लावला असतो? शेती कामाला लावला असता, खत पाणी वीजवाई सगळे कामं तसे राहिलेली। किती दिवसापासून तुमचा हाला नाही? आता 3 वर्षापासून लढा झाला। सरकार काय दखल घेते? सरकार दखल घेतो हो म्हणून पैसे देत नाही। या ठिकाणी आपण पाहिलं तर काही बाबा आहेत, आपण आणखी काही बाबा कुठून आले तुम्ही? किशोर। काय किती पैसे तुमचे? 1.5 लाख। 1.5 लाख बाबा, तुम्ही मेहनतीचा पैसा आहे, तुमचा हक्काचा पैसा आहे, सुरक्षित म्हणून बँकेत ठेवलेला आहे। हो, दवाखान्याचं काम येईल, काही मुद्द्याचे कामाला येईल, दवाखान्यात जायचं आपले कागदपत्र नाही आणले, मेडिकलचे कागद करले, पण पैशामुळे वापस आलो। मामा आता आपले 3.5 लाख आहे मामा। हक्कार 3.5 लाख आहे। 3.5 लाख आहे? हा। काहीच भेटलं नाही तुम्हाला? फक्त 10,000 भेटेल महाराष्ट्र बँकेत चालते। महाराष्ट्र हिशोब 10,000 आले। काय वाटतं पैसे भेटतील? हा, पैसे भेटतील का? भेटले पाहिजे गरीबाला। आम्ही आता काय काम नाही होत, कथाच काम नाही उरवलं मागून। म्हणजे तुमची जीवनाची पुंजी होती ती तुम्ही ठेवलेली होती? हा। आता शेतीचे काम सुरू झाले, शेतीसाठी पैसा लागतोच ना तो। कुठून आला तुम्ही? मी चिंचोली लिंबाजून। आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेमध्ये घोटाळा झालेला आहे। मागील 3 वर्षापासून आम्ही प्रशासनासोबत तत्परतेनं भांडत आहोत, आंदोलन करत। माननीय इम्तियाज जलील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खूप मोठे आंदोलन केलं आणि ही प्रोसेस अशी कायद्याच्या प्रोसेस प्रमाणे असं आम्ही चालत आलो। पण हे प्रशासन एकदम धिम्म गतीने काम करत आहे। त्याच्यामध्ये तहसीलदार आले, SDM आला, पोलीस खातं आलं आणि याच्यावर वचक कलेक्टर साहेबाचा असतो। मला सांगा, हा मोठा व्यक्ती आहे म्हणून कुठेतरी सरकार त्याच्यावरती पडदा टाकायचं काम करते? नक्कीच, हा मोठा व्यक्ती आहे आणि हा सरकारच्या मोठ्या नेत्याच्या, मोठ्या अधिकाऱ्याच्या हा संपर्कात असल्यामुळे हे काम धिम्म्या गतीने चालू आहे, हा आमचा स्पष्ट आरोप आहे। मला सांगा, छत्रपती संभाजीनगर मध्ये 9 आमदार, आता 11 आमदार झाले, हे एकटा इम्तियाज जलीलच का आला? बाकीचे कुठे गेले? हे जे बाकीचे आमदार आहे ना, हे फक्त जातीचं राजकारण करून स्वतःचे राजकीय पोळी भासतात। पण इम्तियाज जलील साहेब असा एक माणूस आहे, त्या माणसानं कधी आमच्या सोबत जातीवाद केला नाही। तसं पाहायला गेलं तर ह्या आदर्श पतसंस्थेमध्ये ठेवीदार आहे, याच्यामध्ये गैर मुस्लिम आहे, सर्व हिंदू आहे, पण हा माणूस हिंदूसाठीच लढतोय। हा मुस्लिम माणूस असून सगळ्या हिंदूसाठी लढतोय, मग लोकसभेमध्ये तर तुम्ही त्याला पराभव केला। ही आमची खरं शोकांतिका आहे। आमचा जातीच्या पलीकडे जो व्यक्ती काम करतो त्या व्यक्तीला जात पात नसते। मग असं जर होत असेल तर त्या माणसाने तुमच्यासाठी काय लढावं? ही खरंच दुःखाची बातमी आहे। खरोखर हा माणूस जातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाजासाठी लढतो आणि तरी त्या माणसाचा विरोध होतो। खरं तर हे असे लोक याच्या लोकसभेमध्ये असो, विधानसभेमध्ये असो, असे लोक असायला पाहिजे। 1 मिनिट वेळ द्या।
भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा आमचा इम्तियाज जलील साहेब होता. उपयोग काय आहे? जर तो प्रश्न विचारतोय तरी तुम्ही पाहिलं ना त्या माणसाला. मी तर खूप लहान माणूस आहे. मी एवढं आव्हान करू शकत नाही, पण तरी मी जनतेला आव्हान करतो की अशा माणसाला आपण खरोखर निवडून द्यायला पाहिजे. हा तळागाळातल्या लोकांसाठी भरणारा माणूस. सुवर्ण संधी होती तुम्ही गमावलेली. जर त्या माणसाला निवडून दिलं असतं तर आज तुमच्यासाठी तो उभा राहिला असता. आज पुढे तुमच्या जिल्ह्यात खासदार नाही सर, हे फक्त निवडणुकीच्या टायमाला पायी बाटली आणि दारू आणि पैसा याच्यामुळे मतदार आम्ही नाही, आम्ही जलील साहेबालाच मतदान केलं, पण बाकीच्या मतदाराची आम्ही काय गॅरंटी घेऊ शकतो? तर तो मतदान विकल्या गेलं. तुमचे किती पैसे? आमचे 13 लाख रुपये. 13 लाख. बाबा कुठून आले तुम्ही? आळंदून आलो. बरं मला सांगा किती पैसे तुमचे? आमचे 35 लाख. 35 लाख. आता तुमची जीवनाची पुंजी आहे काय? तुमची जे काही इतके दिवस कष्ट करून तुम्ही कमवलेले. हे म्हातारे माणसं आहे, त्याच्यासाठी आधी लागते गोळ्या औषधाला त्याला लागतात दवाखान्यात. तुमच्या इलाजासाठी तुमच्या शेतीसाठी तुम्ही पैसा ठेवला होता, त्याच पैशावरती बँकेने डालला मारलाय. मुलीचे लग्न करणार होते काही. आता कसं व्हायचं? आता काय करायचं? आता मारायसाठी मला. कुठे गेले तुमचे आमदार खासदार? कुठे गेले? आमदार खासदार पदाच नाही ना, फक्त जलील साहेब आमच्याशी सोबत. कुठून आले? आम्ही वापरून आलो फुलंब्री तालुका. आमचे 10 लाख रुपये आम्ही जमीन विकून टाकलेले. आम्हाला गुडघ्याचं ऑपरेशन करणं होतं पुण्याला. ती मध्ये जायचा असा भंडारा झाला. ऑपरेशन जर होऊन गेलं चालता आहे ना. आता ऑपरेशन राहिलं पैसेच गेले ना. ऑपरेशन कुठं होईल? आता वाटण चालता येत नाही. आता काय करायचं याच काही समजा. सरकार का बरं यामध्ये हे आमदार खासदार, आमचे आमदार खासदार दोषी याच्यात. आमदार भेटतील का तुम्हाला? वाटतं का अशा आंदोलन असं काही वाटत नाही बा मला. तर हे फक्त आता जलील साहेबामुळे आम्ही येऊ राहिलो. अशा फरवाईट मी रिटायर माणूस आहे. मी रिटायर म्हणजे सर्व पैसे इथं गुंतवले मानकापेकडे, परंतु आमची मानच कापल्या गेली. त्याचे नावच मानकापे. त्याचे नावच मानकापे. त्याला विलाज नाही ना. मान कापून घेतली. माझे 11 लाख रुपये. मला सांगा, तुम्ही तुमच्या पेन्शनचे पैसे गुंतवले, काही शेतकऱ्यांनी शेती विकून पैसे गुंतवले, काही त्याने आपल्या पुढच्या उपचारासाठी, मुलीच्या लग्नासाठी, म्हणजे सर्वसामान्य नागरिक आहेत, कष्टकरी आहेत, शेतकरी, अशाच लोकांचा पैसा आहे. सर्व गरीब लोकांचा पैसा. कोणी शाळा विकल्या, कोणी काही, कोणाची जमीन रोड मध्ये गेली, रोड मधले मग ते पैसे आले त्यांनी असे मारे ठोकसे व्याजा लालचे पोटे फसला गेलो. मी माझी स्वतःची जमीन विकून सनी आणि सोंदे साहेब माझ्याकडे चक्रा मारून मारून थकून गेले, तर मला बळजबरी पैसे टाकायला लावले. आणि जमीन स्वतःची विकलेली यांना पूर्ण माहिती आहे. तर ते पैसे ठेवले, माझ्या दुखाला नाही ना सुखाला नाही. आणि नातीचे लग्न करायचे ते राहून गेलं, शिक्षण नाही राहिलं त्यांचं. अशा फ्रॉड माणसामुळं संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला. आणि आता मुलं विचारायला तयार. तुम्ही मुलांचा विचारच घेतला नसेल की बँकेत पैसे नाही, त्यावेळेस तर मग आता विचार घेतला, पण मग आता सगळं पांगल्यावर तर मग ज्याचं त्याचं पाहत म्हणून मग आता वाऱ्यावर आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्वसामान्य कष्टकरी नागरिक आहेत, काही पेन्शनधारक आहेत, तर काही शेतकरी आहेत. शेती विकून स्वतःचे पैसे मात्र या बँकेमध्ये टाकलेले आहे. आणि आज घडलेलं जर पाहिलं आपण तर 200 कोटीपेक्षा जास्त घोटाळा या बँकेमध्ये झालेला आहे. एकूण जर पाहिलं तर मात्र नागरिक जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र अपेक्षा त्यांची आहे की कुठेतरी जे आहे पैसे बुडाले ते पैसे मिळतील का, या अपेक्षेत मात्र शेतकरी कष्टकरी या ठिकाणी आला आहे. आता या आंदोलनाकडे मात्र संपूर्ण या शेतकऱ्यांचं आहे, सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय की सरकार या आंदोलनाची दखल घेणार का आणि त्याला काही पैसे मिळतील का, ही मात्र अपेक्षा ठेवूनच यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संजय आयर, मराठी, छत्रपती संभाजीनगर.